त्याच्या दिवशी इतकं पाण्याचं म्हणजे प्रचंड हाल चालू आहेत लोकांचे. आणि खरंच सिरियस व्हायला पाहिजे. उगा काहीतरी नगरसेवक आले तुम्हाला सांगता, ह्या सगळ्या नगरसेवकांना त्या तिथल्या नागरिकांचे प्रचंड हाल लोक आता एक सांगतायत, तर तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी गांभीर्याने घ्या. अन्यथा आम्हाला आज तुमच्यापेक्षा आम्ही आंदोलन केलंय, उद्या तरी प्रॉफिसच्या बाहेर आम्ही जाऊन बसू. ह्याच्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी आम्ही तुम्हाला संधी दिली, ह्याच्यामध्ये सुधारणा होईल, ह्याच्यामध्ये काही ना काही पाण्याचं नियोजन व्यवस्थित तुम्ही कराल. परंतु आता सगळे हातबल झालेले आहे. लोकांचे हाल भगवानच आहेत. माणुसकी एक कुठेतरी असत्यात, भगवानात लोकांचे हाल, इतके हाल चालू आहेत लोकांचे. परीक्षा आहेत, कुणाचे काही अडचणी आहेत, महिलांना त्या ठिकाणी वैद्यकीय कारणास्तव काही प्रॉब्लेम होत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत घरोघरी काय परिस्थिती आहे. आणि दिला टँकर तरी महिलेची काय शारीरिक अवस्था आहे, काय आहे, प्रत्येक जण किती दिवसाचं पाणी तुमच्या टँकर मधनं भरणार तरी, आणि हे किती दिवस चालणार. टँकर सुद्धा पाणी पुरवठा म्हणजे काय, त्याच्यावरचा उपाय नाही. पण ठीक आहे, आज अडचणीचा काळ असेल किंवा पाण्याची काही कमतरता असेल तर आपण त्या पाणी पुरवठ्याचा विषय म्हणजे टँकर वगैरे समजून घेऊ. साहेब, जर पाण्याची व्यवस्था होत नसेल, आता जे बोर आहेत आपल्या शेत, त्याच्यावर बोर ही टाकून द्या, मोटरी टाकून द्या, तात्पुरते ऍडजस्ट होईल ना. हे करावं लागणार आहे साहेब. आम्ही फक्त 90 लाख लिटर पाणी तुम्हाला येते, 4 दिवसाला आम्हाला पाणी द्या, बस. बाकी आम्हाला काय पाहिजे? 4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे, 4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे, 4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे, आणि योग्य दाबानं पाणी, योग्य दाबाने पाणी मिळालंच पाहिजे, 4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे, योग्य दाबाने पाणी मिळालंच पाहिजे. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. साहेब, मागच्या वेळेस पाणी आलं घोडेवरली प्रसन्नता मंदिरपाशी, मागच्या पाणीला गळती झालेली आहे, अजून दुरुस्त झाली नाही ती गळती. 8 दिवस झाले. 8 नाही जास्त. मागचं पाणी आलं तेव्हा गळती झालेली प्रॉब्लेम तुमचा आहे. प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा, आम्हाला बाकी काही देणं घेणं नाही. आम्ही तुमच्या प्रॉब्लेमशी तुम्ही 7 महिने ह्या नगरपालिकेत निवडून आल्यापासून आम्ही तुम्हाला सहकार्य केलंय. आम्ही कुठल्याही विषयाचा त्या ठिकाणी विनाकारण राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला नाही. सत्ताधाऱ्यांना बी सहकार्य केले, प्रशासनाला बी सहकार्य केले. शेवटी आमचं भांडण प्रशासनाशी आहे. कारण तुम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून इथं काम करताय. आज लोकांचे हाल बघवत नाहीत. अक्षरशः ही व्यवस्था जर बदलायची असेल तर लवकरात लवकर बदला. 4 दिवसाआड पाणी मिळालंच पाहिजे, 4 दिवसाआड पाणी मिळालंच पाहिजे, योग्य दाबानं पाणी मिळालंच पाहिजे. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. 4 दिवसाआड पाणी द्या आम्हाला. मिळालंच पाहिजे. काय करायचंय, कसं करायचंय, कुठून काय करायचंय तुमची तुम्ही ठरवा. अवर्ग दर्जाची नगरपालिका आहे. एकीकडे आपण वसुंधराची बक्षिसं घेतोय राज्यातली पहिली, आणि दुसरीकडे पाण्याच्या बाबतीत लोकांना पाणी पाणी करायची वेळ आली. साहेब, वसुंधराची इतकी बोगसगिरी आहे, ती जर पाणी पाणी फक्त पाणी फक्त पाणी. सांगा आता किती दिवस लागतील सगळं सुरळीत व्हायला? शब्द द्या आम्हाला सगळ्यांना. आज जर पत्रकारिता हे सगळे वार्षिक तुम्हाला बघतायत. आज 4 दिवसात 7 दिवसाच्या 7 दिवसाला लिटर पाणी आपल्याला मिळतंय म्हटल्याच्या आपल्याला 3 कोटी 60 लाख लिटर झाले म्हटल्याच्या नंतर काय म्हणू शकता? 4 दिवसात तुम्हाला व्यवस्थापन जमत तर मग सरळ तुम्ही सांगा. यापूर्वी बार्शीला बघितलंय, लातूरला रेल्वेनं पाणी गेलं, पण बार्शीला 1 दिवसाला पाणी होतं का नाही? तुम्हीच होते त्या काळात. आताच काय होतं नेमकं सांगा मला. 7 दिवस काय संबंध आहे? 7 दिवस 4 दिवसात आम्ही तुम्हाला सवलत दिली. 4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे, 4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे, योग्य दाबाने पाणी मिळालंच पाहिजे, योग्य दाबाने पाणी मिळालंच पाहिजे. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. काय करायचंय ते करा. लवकरात लवकर निर्णय घ्या. मुख्याधिकारी साहेब, तुम्हाला हात जोडून आमची कळकळीची बार्शीकरांच्या वतीनं विनंती आहे. रोड पॉप्युलेशन सह 2 लाख लोकसंख्येचं हे गाव आहे. काय परिस्थिती आहे गावातली जरा जमिनीवर उतरून बघा. वाईट परिस्थिती आहे, वाईट, अत्यंत वाईट चित्र आहे गावातलं. तुम्ही इथं गेसीत बसताय, पण परिस्थिती खालची जी आहे ना, पाण्यासाठी लोकांना जो संघर्ष करावा लागतोय तो एक अनुभवा. आणि 4 दिवसाआड पाण्याचं नियोजन करा. अन्यथा उद्या कुठलंही निवेदन न देता पुढच्या तीव्र आंदोलनाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. चला.
4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे. 4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे. अरे पाणी आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचं. पाणी बॉटल घे. चला बाहेर. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. जबाबदारी पार पाडता येत नसेल तर सत्ताधारी असेल किंवा प्रशासन असेल राजीनामे देऊन मोकळे व्हा. 4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे. 4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे. 4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं पाणी आमच्या कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. 4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे. 4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे. 4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे. पाणी आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचं. 4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे. 4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे. 4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे. योग्य दाबानं पाणी मिळालंच पाहिजे. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. चार दिवसात पाणी मिळालंच पाहिजे. 4 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे. अरे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. बार्शी नगर परिषदेच्या वतीनं जी पाणी पुरवठा व्यवस्थेचा खेळखंडोबा झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर गेली 7 महिने झालं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे नगरसेवक विरोधी पक्षाची सत्ताधारी पक्षाला सहकार्य करायचं आहे, प्रशासनाला सहकार्य करायचं आहे या भूमिकेतून आजतागायत त्या ठिकाणी शांत होतो. दरवेळी वेगळं कारण सांगितलं जातं, कधी गळतीचं, कधी विद्युत पुरवठ्याचं, कधी कशाचं. आज गावाची अशी परिस्थिती आहे, महाराष्ट्रातली सर्वात मोठी नगरपालिका, अवर्ग दर्जाची नगरपालिका, जिथं वसुंधराला आपण राज्याचं पहिलं पारितोषिक घेतो, त्याच नगरपालिकेत 2 लाख लोकसंख्या त्या ठिकाणी पाण्या वाचून तळमळतीये. पाणी नाही हा आक्रोश प्रशासनाला ऐकू येत नाही. कोणता तरी अमका तमका अधिकारी आजारी आहे, मग काय गाव बंद ठेवायचं? गाव वास्तविक पाहता ही प्रशासनाची जबाबदारी. प्रशासनानं सभागृहात उत्तर दिलं की 90 लाख लिटर पाणी आम्ही त्या ठिकाणी उजनीतून घेतोय. चांदणी बंद आहे, ठीक आहे, बाकीचे सोर्सेस ड्राय झालेत, ठीक आहे. मग तुम्ही उजनीतून जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी घेत असाल तर आजची परिस्थिती अशी आहे की 11-12 दिवसानंतर पाणी काय येतंय. 90 लाख लिटर रोज पाणी घेत असाल तर तुम्ही किमान 4 दिवसाआड पाणी करा. आज पहिल्यांदा विरोधक पक्षानं एवढ्या मोठ्या आक्रमकपणे मध्यंतरी कृष्णराज नानांनी केलेल्या आंदोलनानंतर पहिल्यांदा आज आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलनाला या ठिकाणी सामोरं जातोय. आज मुख्याधिकाऱ्यांना आम्ही इशारा दिलाय, या पुढच्या काळात जर ही वितरण व्यवस्था सुधारली नाही तर कोणतंही निवेदन न देता, कोणतीही पूर्वसूचना न देता त्या ठिकाणी एक अशा पद्धतीचं आंदोलन केलं जाईल की महाराष्ट्रीय आंदोलनाला त्या ठिकाणी लक्षात ठेवा. वास्तविक पाहता पाणी हा राजकारणाचा विषय नाही. मागच्या सगळ्या परिस्थितीचं जर अवलोकन केलं तर आज शहरामध्ये अशी दुरावस्था आहे पाण्याच्या बाबतीत. 10-11, 12 दिवस पाणी मिळत नाही. पाण्यासाठी लोकांची ससेहोलपट होते, पाण्यासाठी प्रचंड लोक तळमळत आहेत आणि या पार्श्वभूमीवर प्रशासन ढिम्म झालंय. प्रशासनानं त्या ठिकाणी कुठल्याही भूमिका योग्य पद्धतीने घेण्याच्या त्या ठिकाणी गरज असताना प्रशासन भूमिका घेत नाही, ही गोष्ट लाजिरवाणी. आज लाज वाटते अक्षरशः. निर्लज्जम सदासुखी अशा पद्धतीनं प्रशासनाचा कारभार झालाय. किमान एखाद्या गोष्टीची तक्रार केल्यानंतर माणूस त्याच्यात वर्तनात सुधारणा करतो, त्याच्या कृतीत सुधारणा करतो, पण ही कुठलीही सुधारणा या प्रशासनाकडून होत नाही. गेली 7 महिने झालं अशाच पद्धतीनं वेगवेगळी आश्वासनं दिली जातात, दरवेळी वेगळं निमित्त सांगितलं जातं, दरवेळी वेगळं कारण सांगितलं जातं. त्या ठिकाणी बंदरपासून आरडा नाल्यापर्यंत जुन्या पाईपलाईन मधून पाणी येत आहे, आरडा नाल्यापासून नवीन पाईपलाईन जोडलेली आहे. या परिस्थितीत आज जर विचार केला तर 90 लाख लिटर पाणी घेतो म्हणता आपण.
आता उजनी 50% वर भरली आहे. या परिस्थितीत त्या ठिकाणी डबल पंपिंग करणं गरजेचं आहे. डबल पंपिंगच्या माध्यमातून पंपिंग होणं गरजेचं आहे. आणि सोल्युशनच्या बाबतीत या ठिकाणी आमचे नगरसेवक अनेकांनी सूचना केल्या की काही खाजगी बोर ज्याला खूप पाणी आहे ते अधिग्रहित करा. तिथं त्या ठिकाणी लाईट बिल नगरपालिकेच्या वतीने देण्याची व्यवस्था करा. त्या ठिकाणी वेळेवर दुरुस्त्या करा, हातपंपाच्या दुरुस्त्या करा, जे काही बोर टाकले त्याची व्यवस्था करा. पण हे सगळं होत नाही. त्यामुळं आज लाजीरवाणी पद्धतीनं प्रशासनाला लाज वाटावी अशा पद्धतीनं काळे त्या ठिकाणी कापड लावून आम्ही प्रशासनाच्या समोर मुख्याधिकाऱ्याच्या दालनात हे आंदोलन केलं. ह्या पुढच्या काळात या प्रशासनानं यांच्या वर्तनामध्ये यांच्या कृतीमध्ये सुधारणा केली पाहिजे आणि किमान 4 दिवसाआड ह्या बार्शीकरांना पाणी मिळलं पाहिजे. पाणी मिळणं हा बार्शीकरांचा अधिकार आहे. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पाणी पुरेशा दाबानं मिळलंच पाहिजे. पाणी 4 दिवसाआड मिळलंच पाहिजे ही आमची सर्वांची भूमिका आहे. या सगळ्या प्रक्रियेत त्या ठिकाणी उनखांबे तिथं आंदोलनाच्या ठिकाणी आले, त्यांनी सांगितलं साठवण क्षमता वगैरे हे देखील आम्ही मोडीत काढले. साठवण क्षमता कुठे सांगितली जाते? वास्तविक पाहता सुभाषनगर त्या ठिकाणी 35 लाख लिटरचा हौद आहे, 14 लाख लिटरची टाकी आहे, 12 लाख लिटरची टाकी. त्याचबरोबर राणी लक्ष्मीबाई उद्यान, मार्केट यार्ड समोरची टाकी अशी 13.25 लाख लिटर पाणी. त्याचबरोबर परांडा रोडला 14 लाख लिटरच्या 2 टाक्या आहेत. BIT कॉलेजच्या पाठीमागची टाकी, त्याचबरोबर मोक्षधामच्या समोरची टाकी, 1690 झाडबुके मैदानची टाकी, भीमनगरची टाकी, त्याचबरोबर पंचायत समिती समोरच्या 2 टाक्या. या सगळ्या जर त्या ठिकाणी म्हाडा कॉलनीमधली एक टाकी, अशा जर सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर त्या ठिकाणी बार्शी शहराला पुरेसा पाणी पुरवठा होईल. एवढी पाण्याची कॅपॅसिटी असताना देखील बार्शीकरांना पाण्यासाठी वणवण करावं लागतंय. ही अत्यंत शर्मेची बाब आहे. याच्यासाठी दुबार पंपिंग करणं गरजेचं आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून विजेच्या बाबतीत मुख्याधिकाऱ्यांशी देखील आम्ही बोललोय की त्या ठिकाणी तुम्ही कंदर असेल, कुर्डवाडी असेल किंवा बार्शी असेल, या 3ही ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करा. लोकांना पाण्याला ऑप्शन नाही. जर नगरपालिकेकडे काय ऑप्शन असेल तर नगरपालिकेला ऑप्शन द्यावा. पाण्याला ही ऑप्शन आहे किंवा ही पुडी आहे, ही पुडी मिळाल्यानं तुम्हाला पाणी मिळेल असं म्हणा. आज परिस्थिती अत्यंत विदारक आहे. पाण्यासाठी प्रचंड जनक्षोभ आहे लोकांना. फक्त लोकांना बोलता येत नाही म्हणून आम्ही देखील लोकांच्या भूमिकेतला प्रतिकात्मक तोंडाला पट्ट्या लावून आंदोलन केलं. कारण लोकांना बोलताच येत नाही. लोकांना बोललं की त्या ठिकाणी वेगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. म्हणून आज प्रशासनाला आम्ही सर्वांनी मिळून इशारा दिलेला आहे. यापुढच्या काळात प्रशासन यामध्ये सुधारणा करेल असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि आजचे आंदोलन आम्ही स्थगित करतो. पाणी बार्शीकर हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पाणी बार्शीकरांच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पाणी बार्शीकरांच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. 4 दिवसाआड पाणी मिळालंच पाहिजे. 4 दिवसाआड पाणी मिळालंच पाहिजे. सर्वसामान्य बार्शीकर आता कारणांना आता जे काही कारण देतात त्याला वैतागले आणि त्यांना रोज त्याच गोष्टीला सामोरं जावं लागते. सगळ्या गोष्टी करावं लागतात. आता कारण नकोय. सत्ताधारी आणि प्रशासन यांना आमचं सांगणं आहे सर्व नगरसेवकांचं, जर तुम्हाला जबाबदारी पेलवत नसेल तर राजीनामे द्या आणि घरी बसा. योग्य माणसांना तिकडच बसवा. पण लोकांचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि यासाठी इथून पुढे आम्ही सर्व नगरसेवक किती अजून तीव्र आंदोलन होईल जसं अण्णांनी सांगितलं महाराष्ट्र बघेल असं आंदोलन करता येईल. आणि ह्या आंदोलनाला जन आंदोलनाचं स्वरूप आम्ही देणार. रोज श्रीवंत किबिनमध्ये नाही जर 50 बायका येऊन बसल्या ज्यांना रोज त्रास होतोय ना तर आमचं तुम्ही आता विरोधी पक्षाचं तुम्ही फक्त बघा त्या किती आम्ही आता ताकदीने आम्ही उतरणार आहोत. 4 दिवसाआड पाणी मिळालंच पाहिजे. 4 दिवसाआड पाणी मिळालंच पाहिजे. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पुरेशा दाबानं पाणी मिळालंच पाहिजे.